शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं। हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा गुरुवार. गुरुवारचा सकाळचा पार्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि हा दुसरा पार्ट आहे. आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत आणि मी मांडत आहे गुरुवारची स्वामींची पूजा. मी मागच्या गुरुवारी 11 गुरुवार पाळण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि आज आहे दुसरा गुरुवार, त्यामुळे मी स्वामींची पूजा मांडून घेत आहे. पूजा मांडणी कशी करावी ही मी डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे, त्यामुळे आता काही जास्त शेअर केलेलं नाही, परंतु ही पूजा अतिशय सोपी आहे. आता आज मी सोडणार आहे 108 पारायणाचा संकल्प. त्यासाठी मी इथे सोडत आहे संकल्प. 108 पारायणाचा संकल्प करत असताना पूजा मांडणी नाही केली तरी चालते, कारण आपण हा संकल्प 108 दिवसात पूर्ण करणार असतो. म्हणून आपल्याला रोज एक स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हे घ्यावेच लागते. म्हणून रोज पूजा मांडणी नाही केली तरी चालते. 108 पारायणाचा संकल्प जर केला तर खंड न पडू देता आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. आपल्याला आपल्या मासिक धर्मात मात्र 4 दिवस हे पाळायचं आहे. त्या दिवस मात्र तेवढी सेवा आपल्याला बंद करायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या पारायणापासून सुरुवात करायची आहे. जर आपल्याला कुठं अचानक लग्नाला, गावाला किंवा कशाला जावं लागलं तर संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला हे पारायण पूर्ण करायचंच आहे. या पारायणात जर आपला मासिक धर्म सोडून सलग जास्त दिवस जर खंड पडला तर हे आपलं पारायण खंडित होते. म्हणजे 8 दिवस 10 दिवस जर पारायण आपल्याला करता नाही आलं तर आपले हे पारायण खंडित होते, म्हणजे हे पारायण आपल्याला लागू होत नाही. म्हणून आपल्याला परत पहिल्यापासून पारायण सुरू करावे लागते. त्यासाठी खंड न पडू देता आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. मी जवळजवळ 3:30 वाजता पूजा मांडणी करायला सुरुवात केली होती आणि मला पारायणाचे 2 पाठ करायचे असल्यामुळे जवळजवळ मी 3:30ला पूजा मांडणी करायला लागले होते. आता जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजता माझं 2 पाठ पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर मी माझी संध्याकाळची क्लिनिंग करून मग लागलेली आहे स्वयंपाकाला. इथे बनवत आहे मी वांग्याची भाजी. इथे मस्त ताजे वांगे मी घेतलेले आहेत. हे वांग मी हिरव्या मिरचीत बनवणार आहे. रोज रोज मसाल्याचं वांग खाण्यापेक्षा म्हणलं चला एकदा हिरव्या मिरचीचं वांग करून पाहूया. त्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तीळ पण भाजून घेतलेले आहेत. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे मी लसूण आलं घेतलेलं नाहीये. मी इथे पेस्ट वापरणार आहे म्हणून इथं वाटणात घेतलेलं नाहीये. तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं यात घालून मिक्स करू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नाहीये म्हणून मी ती घातलेली नाहीये. आणि त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जसं आपण मसाल्याचं भरलं वांग करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे वांगे करायचं आहे. ही वांग कापण्याआधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नंतर त्याचे काटे कट करून आणि देठ थोडासा कट करून मग हे याला छेद दिलेले आहेत. वांगे चिरून झाल्यानंतर ते वांगे आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे आहेत, नाहीतर हे वांगे काळे पडतात. म्हणून मी आधीच परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते वांगे पाण्यात टाकलेले आहेत. त्यानंतर तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे आणि आता मसाल्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे. इथे तुमच्याकडे जर धना पावडर, जिरा पावडर असेल तर ते पण घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. हा मसाला तेलामध्ये परतून घेतला आणि नंतर थंड झाल्यानंतर वांग्यात भरला तरी पण चालतो, परंतु हा मसाला मी चांगला भाजून घेतलाय
त्यामुळे मी या मसाल्याला तेलात परतलेलं नाहीये. लगेच वांग्यामध्ये भरून मग वांगे मी तेलात चांगले परतून घेणार आहे. आता एक एक करून आपल्याला हे वांगे तेलामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचे आहेत. लगेच पाणी नाही टाकायचं. थोडेसे वांगे तेलामध्ये शिजू द्यायचे आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून नंतर परत हे शिजून द्यायचे आहेत. पहा आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि वांगे आपले चांगले परतलेले आहेत. आता मी घालून घेत आहे पाणी. आपल्याला भाजी पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे वांग शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. वांग झाल्यानंतर मी करत आहे खिचडी भात. आता त्यासाठी मी इथे कांदे, शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे. आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या घेऊन त्या स्वच्छ धुवून मग आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत. कुकर तापायला ठेवून मी जिरी मोहरीची फोडणी केलेली आहे. तोपर्यंत कांदा कट करून घेत आहे. कांदा कट करून परतण्यासाठी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील त्या इथे कट करून घ्यायच्या आहेत किंवा सगळ्या भाज्या एकदम कट करून घेतल्या तरी पण चालतंय. पण मला इथं थोडंसं उशीर झाल्यामुळे मी एक एक भाजी कट करून घेत आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपल्या इकडे सगळ्या भाज्या कट करून होतात. त्यामुळे मी आता इथं शिमला, गाजर आणि फ्लावर घेतलेला आहे. हा भात खायला अगदी झटपट होणारा आणि चवदार लागतो. चला आता आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि ह्या सर्व भाज्या मी तेलामध्ये घालून घेत आहे. कांदा परतून झालाय आणि ह्या भाज्या आपण घालून घेऊया. भाज्या परतत आहेत तोपर्यंत लगेच इकडे आपण मसाला काढून घेऊया. मसाल्यामध्ये मी इथे मॅजिक मसाला, बिर्याणी मसाला आणि आपला घरचा मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर एवढं घालून घेतलेलं आहे. धना पावडर, जिरा पावडर हे सर्व तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि नंतर आले लसणाची पेस्ट टाकून परत एकदा हे मिश्रण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आपलं मिश्रण चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मसाला घालून आणि त्यानंतर घालायचा आहे टोमॅटो. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन मी चिरून नंतर त्यात घातलेला आहे. मसाला टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत एकदा थोडंसं चांगलं परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचे आहेत धुतलेले तांदूळ. तांदूळ आणि सर्व मसाला मिक्स करून झाल्यानंतर तांदूळ टाकून चांगले परतून झाल्यानंतर त्यात घालून घ्यायचं आहे पाणी. पाणी हे आपल्याला कधी पण तांदळाच्या तिडपट घालायचं आहे म्हणजे आपला भात चांगला मोकळा होतो. आणि ज्यांना कुणाला भात चिकट हवा असतो त्यांनी पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर मीठ घालून आपल्याला झाकण लावून त्याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आपला भात तयार. त्यानंतर इकडे वांग पण शिजलेलं आहे आणि वांग शिजल्यानंतर आता मी घेत आहे भाकरी करून. आता गोडामध्ये नैवेद्याला बनवायची आहे खीर. त्यासाठी मी थोडंसं दूध इथं तापायला ठेवलेलं आहे आणि थोडासा मखाना घेतलेला आहे. मखाना चांगला भाजून थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरमध्ये तो बारीक करून घ्यायचा आहे. एवढं सगळं होतंय तोपर्यंत दूध पण उकळलेलं आहे
आणि हा मखाना त्या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे. मी ही खीर अगदी साधी आणि सिंपल मधून बनवलेली आहे, पण खायला खरंच खूप चांगली लागते. मखाना चांगला शिजला की त्यानंतर घालून घ्यायची आहे साखर. खीर करत होते तोपर्यंत आला होता दीदीचा फोन आणि तिच्याशी बोलता बोलता माझी खीर मी करत होते. खीर चांगली शिजल्यानंतर त्यात घालायचं आहे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडर आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची आहे. 1 चमचा घेऊन तो वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं गार दूध टाकून ती कस्टर्ड आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच हे आपल्या खिरीत घालून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर जर आपण त्या खिरीमध्ये तशीच घातली तर त्याची गुठळ्या होतात आणि त्या फुटत नाहीत. म्हणून कस्टर्ड आधी आपल्याला एका वाटीमध्ये प्लेटमध्ये कशातही तुम्ही घेऊ शकता आणि ती मिक्स करून मग त्या खिरीमध्ये तुम्ही घालू शकता. म्हणजे खीर आपल्याला घट्ट होते आणि खायला पण चांगली लागते. एकीकडे आपली खीर होते आणि खीर शिजते तोपर्यंत मी घेतलेले आहे तिकडे लगे हात भांडे घासून आणि किचन आवरून. दीदी तोपर्यंत मुलांसंग गप्पा मारत आहे आणि माझ्या पण इकडं खीर स्वयंपाक आवरत आहे. भांडे किचन स्वच्छ करून घेतल्यानंतर मग घेतलेली आहे आम्ही आरती करून. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. चला आज बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, खीर आणि खिचडी असा आपला मेनू आहे. नैवेद्य दाखवून आपण जेवण करून घेऊया. तुम्हाला जर डेली ब्लॉग माझे पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.